एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 56. जगी एकला सद्गुरु एकनाथू, असे बोलती सर्व ही विश्वमातू. जया उपमा हो नये एक देता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. पैठण प्रांताच्या परिसरातला साराच भाग म्हणजे देवभूमी आहे. ह्या परिसरात 12 ज्योतिर्लिंगांपैकी 3 ज्योतिर्लिंगांची स्थानं आहेत. औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, आदिमाया योगेश्वरीचं ठाणंही याच भूमीवर आहे. नाथ महाराज सांगत होते की योगेश्वरी ही कुमारी कन्या आहे. ही दक्षिण टोकाच्या कन्याकुमारीप्रमाणेच अद्याप कुमारिकाच आहे, पण या दोन्ही देवींच्या मनोधारणेत फार फरक आहे. आता एकाने विचारलं ते कसं काय? मग नाथ महाराज म्हणाले की दक्षिण टोकावर असलेल्या कन्याकुमारी म्हणजे साक्षात शक्ती देवतेला शिवाशी लग्न करण्याची इच्छा होती, पण परमेश्वरानं तिला हुलकावणी दिली आणि आत्ता येतो असं सांगून तो समुद्र पार गेला. ही आदिशक्ती नववधूच्या पोशाखात आणि नववधूच्या नाजूक मनोभावानं हाती पुष्पमाला घेऊन त्याची वाट पाहत तिष्ठत उभी राहिली, पण अद्याप तो परमेश्वर परतला नाही. ती अजूनही त्याची वाट पाहते आहे. पण या योगेश्वरीची, अंबेजोगाईची गोष्टच वेगळी आहे. तिला स्वतःला लग्न करायचं नव्हतं, पण परळीच्या वैजनाथ महादेवानं तिला मागणी घातली आणि तो काही केले ऐकेना. तेव्हा या बुद्धिमान योगेश्वरीनं भोळ्या शंकराला फसवण्याचं ठरवलं. श्रोत्यांची उत्सुकता वाढली आणि ते म्हणाले ते कसं काय? तर ती म्हणाली, तुम्ही जर तुमच्या वराढासह सूर्योदयापूर्वी नव्हे, कोंबडा आरवण्यापूर्वी इकडे आमच्या मांडवात आलात तरच हे लग्न होईल. जर का तुम्ही येण्यापूर्वी कोंबडा आरवला तर मात्र मी लग्नाला उभी राहणार नाही. अरेच्चा! वधूने नवऱ्या मुलाला अट घालणं म्हणजे फारच झालं. वैजनाथ महादेव परळीहून निघाले, पण तत्पूर्वी त्या आदिशक्तीनं मायावी कोंबडा निर्माण केला. मंडळी वेशीवर येण्यापूर्वी तो मायावी कोंबडा आरवला. झालं. देवीनं घातलेली अट मोडली. अद्याप ते वराड, तो कोंबडा कोरीव लेण्याच्या रूपात पाहायला सापडतो. या देवीच्या प्रसादाला तांबूल म्हणजे विडा लागतो. मला वाटतं हे देवतार्चनाचे प्रकार, हव्य काव्याचे प्रकार आणि विविध रीतिरिवाज तत्कालीन लोकांच्या आवडीनिवडीप्रमाणे आणि स्थानिक पीक पाण्याप्रमाणे तशा प्रथा पडल्या असाव्यात. देवीला तांबूलाचा प्रसाद हा या भागातील यावनी आधिपत्याचा पगडा असेल किंवा इथल्या पुजाऱ्याची ती सवय त्यानं देवीच्या नावानं प्रचारात आणली असेल, ह्या शक्यता नाकारता येत नाहीत. एक जण म्हणाला, अंबा योगेश्वरीच्या स्वरूपाचं वर्णन सांगा ना महाराज. अरे, ही देवी म्हणजे कवेत मावणार नाही एवढा शेंदूर लावलेला तांदळ आहे. तिला चांदीचे डोळे बसवले आहेत आणि तिला 18 हाती लुगडंसुद्धा खरं म्हणजे अपुरंच पडतं. ही देवभूमी आहे, तशी संतभूमीसुद्धा आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई पैठणजवळच्या आपेगावी जन्माला आली. तेरढोकचे गोरा कुंभार औंढ्या नागनाथला संत नामदेवांना गुरुपदेश मिळाला. भानुदास महाराज तर खुद्द पैठणचे आणि यात्रा मिशानं आलेला संत मेळा गोरोबाच्या ओसरीवर जमला. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली. शिवाय अंबेजोगाईचे मुकुंदराज महाकवी महाराज, आपण जाता अंबेजोगाईवरून जायचं का? तेवढंच दर्शन घडन. इतक्या लांबची काशी यात्रा घडली, पण इतक्या जवळचं आदिमायेचं ठाणं मात्र पाहिलं नाही. नाथ महाराज आपल्यासोबत असलेल्यांना म्हणाले, अरे असंच असतं, दूरचं घडतं पण जवळचं घडत नाही. माणूससुद्धा बाहेरच्यांचा उदो करतो, पण घरच्यांना मात्र किंमतच देत नाही. आता आपण अंबेजोगाईच्या दिशेनंच निघालो आहोत. तिथे आदिमायेचं दर्शन तर घडेलच, पण एक सत्पुरुष उदयाला येतो आहे, त्यांची पण आपण गाठ भेट घेऊया. सत्पुरुष कोण? अहो, संत दासोपंत. यांना श्री दत्तात्रय प्रसन्न आहेत. त्यांच्यावर देवाचा वरदहस्त आहे म्हणे. एकनाथ महाराज उगवत्या सूर्याला नमस्कार करत म्हणाले, दासोपंत म्हणजे
मागचे बिदरच्या बादशहाने ज्याला ओलीस ठेवून घेतला होता तोच का? होय 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 होय, तोच तोच तोच. तसे ते वयाने फार मोठे नाहीत, पण त्यांनी सिद्धी प्राप्त करून घेतली आहे. त्यामागे त्यांची साधना आहे, तपश्चर्या आहे. तेव्हा त्यांना भेटणं आपल्याला अगत्याचं वाटतं ना. एकनाथ महाराजांची पावलं झप 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 पडत होती. अंबेजोगाईला आल्यावर नागझरीवर स्नानं आटोपून सर्वजण आदिमायेच्या दर्शनाला मंदिरात आले. या शहरावर मुघल आमदानीची पूर्ण छाया पसरलेली होती. सायंकाळच्या वेळी भगवतीच्या आरतीला जमलेली मंडळी भयभीत आणि शंकित दिसत होती. वागण्यात सैलपणा, मनाचा मोकळेपणा दिसत नव्हता. आरती संपली. एकनाथ महाराजांनी दासोपंत देशपांड्यांचा पत्ता विचारला. एक गृहस्थ ओवरीकडे बोट दाखवून म्हणाला, जरा बसा, मी त्यांचं घर दाखवतो. त्याच्या बोलण्यात दासोपंतांबद्दल अभिमान होता. पण आपणास जर त्यांची सविस्तर माहिती असेल तर सांगा ना, म्हणजे गाठभेट होताना सोयीचं जाईल, नाथ महाराज म्हणाले. ते गृहस्थ म्हणाले, हो सांगतो. अहो, लहान वयात पंतांनी बिदरच्या बादशहाची नजर कैद भोगली. ते केवळ देवदयेनं सुटले, घरी आले, पण आता त्यांची वृत्ती अंतर्मुख झाली होती. एका रात्री ते कुणालाही न सांगता घरातून निघून गेले. नांदेड मार्गे पंतांनी माहूरगड गाठला आणि आपल्या साधनेनं तपश्चर्येनं दत्तात्रयांना प्रसन्न करून घेतलं. त्यासाठी त्यांना 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली. आता अंधार जाणवू लागला होता, तरी तो इसम स्वस्थपणे माहिती सांगत होता. एकनाथ महाराजांनी दत्तात्रयाला मनोमन हात जोडले. त्यानंतर मात्र पंत स्वच्छंदपणे संचार करू लागले. राक्षस भुवन येथे गोदावरी काठी त्यांना दत्त पादुका मिळाल्या. नंतर मात्र त्यांनी अंबेजोगाईच्या जवळच्या वाणा संगम क्षेत्रात वास केला. अरे वा, तुम्हाला इतंभूत माहिती दिसते की, नाथ महाराजांनी कौतुकाने त्यांना म्हणाले. हे गृहस्थ हकीकत सांगण्याच्या रंगात आले होते. ते म्हणाले, पुढे ऐका तरी. जेव्हा दासोपंतांनी घर सोडलं तेव्हा त्यांचं लग्न झालं होतं. त्यांना घराबाहेर पडून 12 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरी त्यांचा पत्ता लागेना. तेव्हा शास्त्र रूढीप्रमाणे त्यांच्या पत्नीनं सौभाग्य अलंकार उतरून ठेवून विधवा म्हणून जगावं असं ठरलं. अरे बापरे, पती जिवंत असून पत्नी विधवा? सौभाग्य अलंकार उतरवण्याचा आणि तिचं केशवपन करण्याचा सारा विधी पाडण्यासाठी, म्हणजे तो पार पाडण्यासाठी दिगंबर पंत आपल्या सुनेला घेऊन वाणा संगमावर आले. संगमाच्या ऐल तीरावर दासोपंतांचा मुक्काम होता आणि ते तिथे आंघोळ करत होते. दासोपंतांनी आपल्या घरची मंडळी पलीकडच्या तीरावर पाहिली आणि वडिलांना साथ घातली. बाबा, ओ बाबा, बाबा, अहो मी तुमचा दासो दासो दासो. दासोपंतांची हाक ऐकताच साऱ्यांचं लक्ष तिकडे गेलं आणि दासोला पाहताच त्यांना मूर्छा आल्यासारखं वाटलं. आपण हा अभद्र विधी करण्यासाठी इथे आलो ह्याचं त्यांना खेद वाटला, पण याहीपेक्षा ईश्वरी संकेताचं कौतुक वाटलं. तिथं असलेल्या वाघेश्वर मंदिरात ह्या पितापुत्रांची भेट घडवून आणली. त्यांच्या आनंदाला उपमा नव्हती. त्यानंतर दासोपंत आपल्या परिवारात आंब्यात राहायला आले. तो गृहस्थ म्हणाला, मी त्यांचा एकनिष्ठ सेवक आहे. त्यांचं लेखन, कर्तृत्व, त्यांची ईश्वरोपासना, त्यांची श्रद्धा सार सार मी रोज जवळून पाहतो. कोणकोणते ग्रंथ लिहिले आहेत त्यांनी? एकनाथ महाराजांनी कौतुकाने विचारलं. दत्तभक्तीच्या रंगात रंगलेली नुसती पदच 1.25 लाखाच्या घरात आहेत. शिवाय पंचीकरणाचा संपूर्ण ग्रंथ त्यांनी पासोडीवर लिहिलेला आहे. पासोडीवर म्हणजे वस्त्रावर लेखन? आश्चर्य आहे. अहो, म्हणून तर आज त्यांना पासोडीचे दासोपंत म्हणतात. शिवाय गीतार्णव, गीतार्थ, चंद्रिका, अवधूत गीता टीका, कित्येक स्तोत्र, दशोपनिषद, भाष्यादी संस्कृत ग्रंथ, किती म्हणून सांगू तुम्हाला. अहो, त्यांच्या गीतार्णव ग्रंथातल्या ओवींची संख्या 1.25 लाख आहे. गीतार्थ चंद्रिका हा लघु गीता टीका ग्रंथच ज्ञानेश्वरी एवढा मोठा आहे. तो गृहस्थ अभिमानानं म्हणाला, दासोपंतांना आज ढब्बू पैशाची शाई हे लेखन लिहायला लागतं. म्हणजे तुम्ही कल्पना करा, कल्पना. पासोडीवरच्या लेखनासंबंधी नाथ महाराज विचार करत होते. हे शरीर म्हणजे आत्म्याची खोळ म्हणजेच वस्त्र. देहरूपी पासोडीवर पारमार्थिक विचार कोरले, अगर तसा देहाने प्रयत्न केला तरी ज्येष्ठ पद, मोक्षपद प्राप्त होतं, ज्याचं प्रतीक म्हणून दासोपंतांनी पासोडी लेखन केलं असेल ना. दासोपंतांची साधना, सिद्धी, लेखन, कर्तृत्व ऐकल्यावर नाथांना असं झालं की केव्हा एकदा त्या सिद्ध पुरुषाला भेटेन.
रात्रीचा फराळ उरकला. प्रवासामुळे शिणलेले सहप्रवासी विसावले. नाथ महाराज मात्र तडक दासोपंतांच्या वस्तीकडे निघाले. नाथ महाराज तिथे पोहोचले तेव्हा दिंडी दरवाजा बंद झाला होता. दारावर असलेल्या सेवकाने सांगितलं की या वेळेला पंत कुणालाही भेटत नाहीत, आपण उदयिक येणं करावं. नाथ महाराज म्हणाले, पंतांना सांगा मी फार लांबून आलो आहे, मला आपणास भेटण्याची तीव्र इच्छा आहे. सेवक आत जाऊन परत आला. तो म्हणाला, पंत म्हणतात आता आमची श्री दत्तात्रयांबरोबर सारीपाट खेळण्याची वेळ होत आली आहे, आम्ही कुणालाही भेटू शकत नाही. नाथ महाराज मनोमन हसले. त्यांना वाटलं प्रत्यक्ष देव प्रसन्न झाला तरी देह स्वभाव सुटला नाही, उलट अहंकार वाढलाच आहे. माझ्या हरीसारखाच ताठा गर्व अभिमानानं हा ग्रासलेला आहे. विद्वत्तेची धुंदी चढली आहे. पहाटेपर्यंत एकनाथ महाराज तिथेच थांबले. मग दोघांची सकाळी भेट झाली तेव्हा एकमेकांच्या क्षेमकुशलाची चौकशी झाली. पण नाथ महाराज रात्रभर बाहेर थांबले त्याबद्दल मात्र दासोपंतांनी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली नाही. नाथ महाराजांची दासोपंतांच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले, त्यांचं शुभचिंतन केलं आणि हे कार्य असंच चालू असू दे म्हणून शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांना पैठणला येण्याचं आग्रहाचं निमंत्रण दिलं. स्वतःच्या कोशातून बाहेर येऊन हे पैठणकर कोण हे जाणून घेण्याचा दासोपंतांनी प्रयत्नसुद्धा केला नाही. जय हरी.